नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपल्या मिशन अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 2024 आणि 2025 साठीची जी होणार आहे, तर या परीक्षेमध्ये आपण इकॉनॉमिक्स या विषयाची स्ट्रॅटेजी समजून घेणार आहोत। तर या लेक्चर सिरीजमध्ये आपण इकॉनॉमिक्सचा सिलेबस काय आहे, सिलेबसनुसार चॅप्टर्स कोणते आहेत, त्या चॅप्टर्सला आणखी डिकोड करून प्रत्येक चॅप्टर किती मार्क्सला आहे, बरोबर। आणखी त्याला जर डिकोड केलं तर मला एखादं चॅप्टर करायचं असेल तर त्याचं बेसिक कोणत्या चॅप्टरमधून, कोणत्या स्टेट बोर्डमधून करावं किंवा कोणत्या NCERT मधून ते चॅप्टर मला बेसिक क्लिअर करावं, ठीक आहे। आणि बेसिक क्लिअर केल्यानंतर त्या चॅप्टरसाठी मी रेफरन्स बुक कोणतं यूज करावं, बरोबर। तर अशा संपूर्ण स्ट्रॅटेजी आपण एक तयार केलेली आहे आणि ती स्ट्रॅटेजी आज आपण इथं या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत, ठीक आहे मित्रांनो। चला जाऊया आजच्या स्ट्रॅटेजीकडे। तर स्ट्रॅटेजीकडे जाण्याच्या अगोदर मी सगळ्यात पहिले सगळ्यांना प्रश्न माझा एकच असणार आहे की आपण कुठलीही एग्जाम ज्यावेळी ठरवून घेतो की मला राज्यसेवा करायचं आहे, मला कंबाईन करायचं आहे, मला UPSC करायचं आहे, तर ठरवल्यानंतर काय करायचं आहे, तर एक गोष्ट प्रकर्षाने करायची आहे। एक सगळ्यात पहिले MPSC करायचं असेल तर MPSC आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन त्या पर्टिक्युलर एक्झामचा सिलेबस डाउनलोड करणं, नसेल तर आपल्या अकॅडमीच्या ॲपला आपण सर्व सिलेबस ठेवलेला आहे। दुसरं महत्त्वाची, प्रत्येक एक्झामचा सिलेबस आपण PDF सेक्शनमध्ये ठेवलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सिलेबस नुसता वाचून ठेवला असेल तरी तुम्हाला आजचं लेक्चर समजेल, आणि जरी नसेल वाचून ठेवला तर आज तुम्हाला ती गोष्ट करावीच लागणार आहे। सिलेबस डाउनलोड करायचा, तो बघायचा प्रत्येक विषयाचा आणि समजून घ्यायचा, ठीक आहे। तर मी आज तुम्हाला इकॉनॉमिक्सचा सिलेबस समजून सांगणार आहे। चलो बघा, मग आज आपल्या विषयाचं नाव काय देण्यात आलेलं आहे, तर बघा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये इकॉनॉमिक्सला बघा बरं का, मी काय म्हणतोय इकॉनॉमिक्स, तर इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र हे नाव कुठंच देण्यात आलेलं नाहीये, बरोबर। किंवा म्हणाल सर की इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी, हे देखील नाव कुठंच देण्यात आलेलं नाहीये, किंवा अर्थव्यवस्था फक्त इकॉनॉमी, तर असंही नाव देण्यात आलेलं नाहीये। तर राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये आपल्या विषयाचं जे काही नाव देण्यात आलेलं आहे, तर ते नाव देण्यात आलेलं आहे आर्थिक आणि सामाजिक विकास, ज्यालाच इकॉनॉमिक अँड सोशियल डेव्हलपमेंट म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? इकॉनॉमिक अँड सोशियल डेव्हलपमेंट। काय म्हटलं जातं? इकॉनॉमिक अँड सोशियल डेव्हलपमेंट। याचा अर्थ काय की आपल्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना राज्यसेवेसाठी फक्त डेव्हलपमेंटवर म्हणजेच विकासावर लक्ष केंद्रित करावं लागेल। कशावर लक्ष केंद्रित करायचं आपल्याला? विकासावर लक्ष केंद्रित करावं लागेल। याचा अर्थ काय आपल्याला की इथं विकास कोणाचा घडवून आणायचा आहे? देशाचा। परंतु देशाचा विकास घडवून आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर देशाचा विकास त्याच वेळी घडून येणार ज्यावेळी त्या देशातील लोकांचा विकास घडून येणार। म्हणजेच एखाद्या पर्टिक्युलर देशातील लोकांचा विकास होणं म्हणजेच देशाचा विकास होणं असं म्हटलं जातं, ठीक आहे। म्हणून आपल्याला इथं भारतातील लोकांचा आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या काय घडवून आणायचं आहे? विकास घडवून आणायचा आहे। म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा ही विकासाच्या भोवती केंद्रित झालेली आहे इकॉनॉमिक्समध्ये। म्हणजे इथं आपल्याला कोर इकॉनॉमिक्सचा जो काही पार्ट आहे तो करायचा नाही। कोणता पार्ट करायचा नाही? कोर इकॉनॉमिक्सचा, बघा कोर इकॉनॉमिक्सचा जो पार्ट आहे तो अजिबातही करायचा नाही। जसं इथं फॉरेन ट्रेड तुम्हाला करायचं नाहीये की भारताने किती परकीय व्यापार केला, हा कोर पार्ट झाला। हा कोणता पार्ट झाला? कोर पार्ट झाला। बँकिंग झालं, बरोबर, RBI झालं, तर हा कोर पार्ट आहे इकॉनॉमिक्सचा। कोणता पार्ट आहे? हा कोर पार्ट आहे। तर हा कोर पार्ट तुम्हाला करायचा नाहीये, तर इथं तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी असेच चॅप्टर करायचे आहेत की जे चॅप्टर हे सरळ सरळ कोणाशी संबंधित आहेत? आर्थिक आणि सामाजिक विकासाशी संबंधित आहेत,
बरोबर. मग आयोगाने बघा मित्रांनो, हा सिलेबस देत असताना MPSC आयोगाने पूर्व परीक्षेमध्ये 5 कंटेंट दिलेले आहेत. किती कंटेंट बघा, 1 2 3 4 आणि 5 आणि 6वा कंटेंटला इत्यादी करून दिलेला आहे. याचा अर्थ काय रे मित्रांनो, की MPSC आयोगाने फक्त 5 कंटेंट दिलेले आहेत. किती कंटेंट दिलेले, फक्त 5 कंटेंट दिलेले आहेत. परंतु हे 5 कंटेंटमध्ये काही लपलेले घटक आहेत. जसं फॉर एक्झाम्पल इथं पहिलाच टॉपिक कोणता दिलेला आहे MPSC आयोगाने, तर तो दिलेला आहे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बरोबर. मग आपल्याला डायरेक्ट शाश्वत विकासाकडे जावं लागेल का, तर नाही, डायरेक्ट आपण विकासाकडे जात नाही. त्यासाठी बघा मी इकडे एक एम्प्टी पेज घेतलेलं आहे, यावर मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो. बघा फॉर एक्झाम्पल, मानवाचा विकास होणं म्हणजे नेमकं काय रे, तर मानवाच्या भौतिक जीवनमानामध्ये सुधारणा घडून येणं, याला विकास म्हटलं जातं. म्हणजेच काय, सपोज हा मानव आहे, बरोबर, या मानवामध्ये आपल्याला कोणता विकास घडून आणायचा आहे, याच्यामध्ये कोणत्या सुधारणा घडून आणायच्या आहे, भौतिक सुधारणा घडून आणायची आहे. बरोबर. याला आपण काय म्हणणार आहोत, विकास म्हणणार आहोत. बरोबर. मग ह्या फक्त भौतिकच सुधारणा घडून आणायच्या आहेत का, तर नाही, तर याच्यामध्ये अंतर्गत, आता भौतिक सुधारणा तर बाह्य आहेत, बाह्य गोष्टी आहेत, बाह्य सुधारणा आहेत. जसं फॉर एक्झाम्पल माझं घर आहे, ते जर झोपडी असेल तर ते मी स्लॅबचं करणार, हा झाला भौतिक बदल. बरोबर. मी पायी चालत आहे तर मी 2 व्हीलरवर फिरणार, हा झाला भौतिक बदल. परंतु काही अंतर्गत सुधारणा देखील घडवून आणाव्या लागतात आणि अंतर्गत सुधारणा या शिक्षणाद्वारे केल्या जात असतात, शिक्षणाद्वारे बदलल्या जाऊ शकतात आणि म्हणून विकास होणं काय असतं रे मित्रांनो, शक्य असतं. याचा अर्थ काय मित्रांनो, की मानवाचा विकास घडवून आणण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य सुधारणा होणं गरजेचं आहे. बरोबर. जेव्हा मानवामध्ये अंतर्गत आणि बाह्य सुधारणा घडून येतील तेव्हाच त्या गोष्टीला काय म्हटलं जातं मित्रांनो, विकास असं म्हटलं जात आहे. मग बघा मित्रांनो, सिंपल गोष्ट आहे, अंतर्गत बदल हे आपण केव्हाही बदलू शकतो, परंतु भौतिक बदल घडवून आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तर ते असतं उत्पन्न. काय असते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, उत्पन्न. बघा मित्रांनो, तुम्ही जेव्हा तुमच्या उत्पन्नामध्ये काय घडवून आणणार, वाढ घडवून आणणार. बघा सध्या तुम्ही उत्पन्न कमवता आहेत, पण तुमचं उत्पन्न तुम्हाला चांगलं जीवनमान प्राप्त करून देत नाहीये. जर तुम्हाला चांगलं जीवनमान प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या उत्पन्नामध्ये काय घडवून आणावी लागेल, वाढ घडवून आणावी लागेल. आणि या वाढीलाच काय म्हटलं जातं रे मित्रांनो, आर्थिक वाढ म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हिलाच आर्थिक वाढ म्हटलं जातं. बरोबर. म्हणजेच जोपर्यंत उत्पन्नात वाढ होत नाही, बघा बरं का, जोपर्यंत उत्पन्नात वाढ होत नाही तोपर्यंत लोकांची आर्थिक वाढ होणार नाही. बरोबर. मग जेव्हा लोकांच्या उत्पन्नात वाढ घडून येते, म्हणजे जिला आपण आर्थिक वाढ म्हटलं, जेव्हा लोकांची आर्थिक वाढ घडून येते तर लोक काय करत असतात रे मित्रांनो, या आर्थिक वाढीचं रूपांतर भौतिक बदलांमध्ये घडवून आणतात. कशामध्ये घडवून आणतात, भौतिक बदलांमध्ये घडवून आणतात. जसं फॉर एक्झाम्पल बघा, आर्थिक वाढ झाल्यानंतर लोक काय करतील, लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यानंतर लोक काय करणार आहे, तर सिंपल गोष्ट आहे, काही अंतर्गत आणि काही बाह्य सुधारणा ते घडवून आणतील स्वतःमध्ये. जसं फॉर एक्झाम्पल ज्याला आपण असं म्हणूया आर्थिक विकास, ज्याचं आर्थिक वाढीचं रूपांतर ते कशात घडवून आणतील, आर्थिक विकासामध्ये. मग विकास आपण कशासाठी म्हणणार बघा, अंतर्गत आणि बाह्य सुधारणांमध्ये. मग अंतर्गत सुधारणांमध्ये आपण काय करणार, आपण चांगले शिक्षण घेणार. आपण काय घेणार, चांगले शिक्षण घेणार. त्याच्यानंतर आपण चांगल्या आरोग्य सुविधा घेणार. काय घेणार, चांगल्या आरोग्य सुविधा देखील घेणार. बरोबर. आपण आपल्या भौतिक बदल घडवून आणणार. आपलं जर झोपडीचं घर असेल तर आपण चांगलं स्लॅबवालं घर घेणार. बरोबर का नाही. त्याच्यानंतर आपण जर पायी फिरत असू तर आपण काय घेणार, मोटरसायकल घेणार. बरोबर का नाही. असे तो काही स्वतःमध्ये अंतर्गत आणि काही बाह्य बदल घडवून आणेल. बरोबर. आणि त्याच गोष्टीला आपण काय म्हणतो, विकास म्हणतो. याचा अर्थ बघा मित्रांनो, जोपर्यंत उत्पन्नात वाढ होत नाही तोपर्यंत आर्थिक वाढ होणार नाही
आणि जोपर्यंत आर्थिक वाढ होत नाही तोपर्यंत आर्थिक विकास होणं शक्य नाही. बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मग ही आर्थिक वाढ आणि हे आर्थिक विकास, मग याच्यामध्ये म्हटलं आपण विकास होण्यासाठी लोकांना त्यांच्या जीवनावश्यक वस्तू आणि सेवा मिळाल्या पाहिजे. जसं शिक्षण आणि आरोग्य या काय आहेत? सेवा आहेत. काय आहेत? सेवा आहेत. बरोबर का नाही? तसंच घर, मोटरसायकल या काय आहेत? वस्तू आहेत. काय आहेत? वस्तू आहेत. याचा अर्थ काय? मानवाचा विकास त्याच वेळी घडून येणार ज्यावेळी मानवाला जीवनावश्यक वस्तू आणि सेवांची काय असेल? आवश्यकता असेल. बरोबर. आणि या वस्तू आणि सेवांची त्याची जी आवश्यकता आहे ती जोपर्यंत पूर्ण होत राहणार तोपर्यंत त्याचा विकास होत राहणार. बरोबर. ज्या दिवशी त्याला जीवनावश्यक वस्तू आणि सेवा मिळणार नाहीत त्या दिवशी त्याचा विकास थांबून जाणार. याचा अर्थ काय आहे मित्रांनो? जोपर्यंत आर्थिक वाढ होणार नाही तोपर्यंत आर्थिक विकास शक्य नाही. आर्थिक विकासाचं रूपांतर आपण मानव विकासामध्ये घडून आणतो. कशामध्ये घडून आणणार आपण? मानवाचा विकास घडणार आर्थिक विकासामुळे काय होणार? लोक भौतिक बदल घडून आणतील आणि त्यामुळे मानवाचा काय होणार? विकास होणार. बरोबर. मग मानवाचा विकास होत असताना बघा रे मित्रांनो, मानवाचा विकास होतोय. बरोबर. पण हा विकास होत असताना आपल्याला त्याला जीवनावश्यक वस्तू आणि सेवा काय करायच्या आहेत? पुरवायच्या आहेत. आणि या वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी 3 प्रकारचे संसाधनं वापरले जातात. एक नैसर्गिक संसाधनं, नॅचरल रिसोर्सेस. दुसरं आहे मानव निर्मित संसाधनं, मॅनमेड रिसोर्सेस. आणि तिसरं आहे मानव संसाधन. या तिन्ही संसाधनांचा वापर केला जातो. या तिन्ही संसाधनांचा वापर करूनच वस्तू आणि सेवेचं उत्पादन घेता येतं. जसं फॉर एक्झाम्पल बघा, आज आपण इथं शिक्षण सेवा देतोय. बरोबर. मी कुठं बसलेलो आहे? माझ्या घरी बसून मी लेक्चर घेत आहे. याचा अर्थ काय? मी कुठून लेक्चर घेतोय? घरी बसून घेतोय. घर कशावर आहे? जमिनीवर आहे. सो कोणतं संसाधन वापरलं जाते? जमीन. नैसर्गिक संसाधन वापरलं जात आहे. दुसरं, लेक्चर कशाद्वारे घेतोय मी? तर लॅपटॉपद्वारे घेतोय. कॅमेरा लावलेला आहे तर लॅपटॉप आणि कॅमेरा हे कोणी तयार केलेले? मानवाने. म्हणजे लॅपटॉप आणि कॅमेरा हे कोणतं संसाधन झालं? मानव संसाधन झालं. सॉरी, मानव निर्मित संसाधन झालं. आणि लेक्चर कोण घेत आहे? तर मी घेत आहे. तर आणि मी कोण आहे? मानव आहे. तर याचा साधा सिंपल अर्थ आहे मित्रांनो की कोणतीही जीवनावश्यक वस्तू आणि सेवा तयार करायची असेल तर आपल्याला या तीनही संसाधनांचा वापर करावा लागतो. नैसर्गिक, मानव निर्मित आणि मानव संसाधनांचा. बरोबर. आणि हे तिन्ही संसाधनांचा वापर करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की जी नैसर्गिक संसाधनं आहे, नॅचरल रिसोर्सेस आहे, तर ही संपणारी आहे. ही कशी आहेत? संपणारी आहे कालांतराने. मग याचा अर्थ काय मित्रांनो? जर आज आपण या नैसर्गिक संसाधनांचा मर्यादेपेक्षा जास्त वापर केला तर आपण भविष्यातल्या पिढ्या धोक्यात आणणार. बरोबर. आणि भविष्यातल्या पिढ्या धोक्यात आल्या असं चालेल का? नाही चालणार. सो सिंपल आहे, आपल्याला काय करावं लागणार आहे? आज आपल्याला आपला स्वतःचा विकास, मानवाचा विकास अशा रीतीने घडवून आणायचा आहे की ज्या पद्धतीद्वारे भविष्यातील पिढ्यांचा विकास धोक्यात यायला नको. आणि अशा विकासालाच मग काय म्हटलं जातं रे मित्रांनो? शाश्वत विकास म्हटला जातो. कोणता विकास म्हटला जातो? शाश्वत विकास म्हटला जातो. बरोबर. समजलं तुम्हाला हे शाश्वत विकास? मग बघा, MPSC आयोगाने डायरेक्ट कोणता कंटेंट दिलेला आहे? शाश्वत विकास नावाचा कंटेंट दिलेला आहे. परंतु आता बघा, याच शाश्वत विकासामध्ये बघा बरं का, मी नेक्स्ट हे घेतो. बघा, आता याच शाश्वत विकासामध्ये कोणते कोणते चॅप्टर आले? बघा, इथं आपल्याला मानवाचा विकास घडवून आणायचा आहे, म्हणजे इन द सेन्स देशाचा विकास घडवून आणायचा आहे. म्हणजे इथं आपण जी उत्पन्नाची चर्चा केली तर ही कोणाचं उत्पन्नाची? जर आपल्याला देशाचा विकास घडवून आणायचा असेल तर कोणाचं उत्पन्न वाढलं पाहिजे? देशाचं उत्पन्न वाढलं पाहिजे. म्हणून कोणतं चॅप्टर तुम्हाला लर्न करावं लागेल? राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर लर्न करावं लागेल. ते तिथं सिलेबसमध्ये दिलेलं आहे का? नाही, पण त्याचा उल्लेख येतो. बरोबर. राष्ट्रीय उत्पन्न करावं लागेल. राष्ट्रीय उत्पन्नानंतर आपल्याला दुसरं चॅप्टर कोणतं करावं लागेल की राष्ट्रीय उत्पन्नात सतत आणि नियमित वाढ जर होत असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो रे मित्रांनो? आर्थिक वाढ म्हणतो. काय म्हणतो आपण? त्यालाच आर्थिक वाढ म्हणतो. बरोबर. तर या आर्थिक वाढीलाच इकॉनॉमिक ग्रोथ म्हटलं जातं. यालाच नॅशनल इन्कम म्हटलं जातं आणि यालाच काय म्हटलं जातं? इकॉनॉमिक ग्रोथ म्हटलं जातं. मग बघा, आर्थिक वाढ जी काही आहे, बरोबर, तर ही आर्थिक वाढ
या संबंधित काही काय असतात रे मित्रांनो, मॉडेल्स आहेत की देशाची आर्थिक वाढ घडवून आणण्यासाठी काही अर्थतज्ञांनी काही मॉडेल्स प्रतिमान मांडलेले आहेत. जसं हेरॉड डॉमर प्रतिमान काय आहे, राव मनमोहन प्रतिमान काय आहे, मजुरी वस्तू प्रतिमान काय आहे ब्रह्मानंद वकील यांचं. तर असे काही मॉडेल्स आहेत बरोबर, ज्याला ग्रोथ थेरी जे एक्सप्लेन करतात. जसं बॅलन्स ग्रोथ थेरी आहे, शुम्पीटर्स बॅलन्स ग्रोथ शुम्पीटर्स ग्रोथ थेरी आहे बरोबर, तर रॅग्नर नर्क्स ग्रोथ थेरी आहे. तर अशा अनेक ग्रोथ रिलेटेड थेरीज आहेत. त्या थेरीज आपल्याला याच्यामध्ये शिकाव्या लागणार आर्थिक वाढ नावाच्या चॅप्टरमध्ये, की देशाची आर्थिक वाढ देशाची आर्थिक वाढ घडवून आणण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या प्रतिमानाचा वापर करतो किंवा केलेला आहे, त्या सर्व प्रतिमानांचा अभ्यास इथं करावा लागेल. त्यानंतर या आर्थिक वाढीचं रूपांतर आपण कशात घडवून आणणार, आर्थिक विकास यामध्ये घडवून आणणार. मग या आर्थिक विकासाचे नेमके इंडिकेटर्स कोणते कोणते आहेत याचा अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करावा लागेल. त्यानंतर या आर्थिक विकासामुळे कोणाचा विकास होणार आहे, मानवाचा विकास होणार आहे. म्हणून चौथं महत्त्वाचं चॅप्टर आपल्याला कोणतं करावं लागणार आहे, मानव विकास नावाचं चॅप्टर करावं लागणार आहे बरोबर. ह्युमन डेव्हलपमेंट आपल्याला घडवून आणावी लागणार आहे बरोबर. मग ही ह्युमन डेव्हलपमेंट रिलेटेड काही इंडिकेटर्स आहेत, या इंडिकेटर्सचा अभ्यास आपल्याला इथं करावा लागणार आहे प्रिलिमच्या दृष्टीने बरोबर. आणि मानव विकास झाल्यानंतर या मानवाचा विकास आज झाला, उद्या झाला आणि परवा नाही झाला तर काय होणार, तर सिंपल गोष्ट आहे, तर भविष्यातल्या पिढ्या धोक्यात येतील. मग असा विकास जर होऊ द्यायचा नसेल, भविष्यातल्या पिढ्या धोक्यात आणायच्या नसतील आणि धोक्यात न आणता जर मानवाचा विकास घडवून आणायचा असेल, तर मग पुढचं चॅप्टर आपल्याला कोणतं कन्सिडर करावं लागेल, शाश्वत विकास. याचा अर्थ बघा मित्रांनो, शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. काय आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग बघा मित्रांनो, साधी सिंपल गोष्ट आहे की डायरेक्ट MPSC आयोगाने हे पहिले 4 कंटेंट न देता डायरेक्ट कोणता कंटेंट दिलेला आहे, शाश्वत विकास. याचा अर्थ काय आहे, MPSC आयोग सांगतंय तुम्हाला जरी सिलेबसमध्ये दिलेलं नसलं तरी शाश्वत विकास डायरेक्ट घडणार नाहीये ना. शाश्वत विकास हा इंटरडिपेंडंट हे काय आहेत, प्रोसिजर्स आहेत. जसं राष्ट्रीय उत्पन्नात जोपर्यंत वाढ होत नाही, बघा राष्ट्रीय उत्पन्नात जोपर्यंत वाढ होत नाही आर्थिक वाढ होणार नाही. आर्थिक वाढ जोपर्यंत होत नाही त्याचं रूपांतर आर्थिक विकासात होणार नाही. जोपर्यंत आर्थिक विकास होत नाही मानव विकास घडून येत नाही. जोपर्यंत मानवाचा समजा मानव विकास घडून येतोय पण त्यामध्ये जर पर्यावरणाचं संरक्षण केलं जात नसेल बरोबर, संवर्धन केलं जात नसेल तर भविष्यातल्या पिढ्या धोक्यात येतील. म्हणून मानवाचा आजचा विकास भविष्यातील पिढ्या धोक्यात येऊ न देता केलेला विकास म्हणजेच कोणता विकास असतो, शाश्वत विकास. मग हे 5च्या 5 चॅप्टर इंटरलिंक आहेत बरोबर. म्हणून आपल्याला याच सिक्वेन्सने चॅप्टर समजून घ्यावे लागतील. मग बघा MPSC आयोगाने पहिले 4 कंटेंट दिलेले नाही, डायरेक्ट कोणता कंटेंट दिलेला आहे, शाश्वत विकास. याचा अर्थ MPSC आयोगाला सांगायचं आहे डायरेक्ट शाश्वत विकासावर येऊ नका, पहिले हे 4 कंटेंट क्लिअर करा आणि मग 5व्या कंटेंटकडे या. ओके. आता बघा दुसरा कंटेंट कोणता दिलेला आहे सिलेबसमध्ये, दारिद्र्य. मग दारिद्र्य म्हणजे नेमकं काय आहे रे मित्रांनो, तर बघा दारिद्र्य काय आहे मित्रांनो, हा मानवाच्या विकासामधला सगळ्यात मोठा काय आहे, अडथळा आहे. काय आहे, मानव विकासातला सगळ्यात मोठा काय आहे, अडथळा आहे. हा अडथळा काय झाला पाहिजे, दूर झाला पाहिजे बरोबर. त्यामुळे दुसरा कंटेंट कोणता देण्यात आलेला आहे, दारिद्र्य नावाचा कंटेंट देण्यात आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की जर देशामध्ये गरिबी जास्त असेल तर सरकारचा जास्तीत जास्त खर्च हा गरिबी दूर करण्यावर केला जात असतो. आणि जर गरिबी दूर करण्यावर सरकार जास्त खर्च करत असेल तर देशाच्या विकासावर सरकारला कमी खर्च करावा लागेल. कारण की प्रत्येक सरकारचं उत्पन्न जे काही असणार आहे ते मर्यादित स्वरूपाचं असतं आणि अमर्याद उत्पन्न जर निर्माण केलं तर त्यामुळे देशावर आर्थिक संकट उद्भवण्याची काय असते, चिंता असते. म्हणून प्रत्येक देशाला दारिद्र्य दूर करून लवकरात लवकर देशाचा विकास घडवून आणणं गरजेचं असतं. बघा आता हे झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आता की आपण म्हटलं की लोकांचा शाश्वत विकास घडवून आणायचा आहे, देशाचा शाश्वत विकास घडवून आणायचा आहे. त्यासाठी जे काही अडथळे येणारे दारिद्र्यासारखे बरोबर, तर ते दूर करायचे आहेत. ते दूर केल्यानंतर तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो मग विकासाच्या गतीमध्ये काय राहणार आहे, काही घटक. बघा काही आर्थिक घटक म्हणजे काही लोक आर्थिक दृष्ट्या तर काही लोक सामाजिक दृष्ट्या, बघा बरं का मित्रांनो,
काही लोक या विकासाच्या गतीमध्ये देशाचा विकास घडवून आणतोय आणि हे कंटिन्युअस प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर सुरूच आहे आणि या गतीमध्ये, या विकासाच्या गतीमध्ये काही आर्थिक आणि काही जे सामाजिक घटक आहेत, बरोबर, तर हे आर्थिक आणि जे सामाजिक घटक आहेत, तर यामध्ये काही लोक मागे पडून जाणार आहेत, मागे पडणार आहेत. ज्यांच्यापर्यंत वस्तू आणि सेवा पोहोचतील त्यांचा विकास होणार, परंतु ज्यांच्यापर्यंत वस्तू आणि सेवा पोहोचणार नाहीत, जीवन आवश्यक, त्यांचा विकास होणार नाही. याचा अर्थ विकासाच्या गतीमध्ये काही लोक खूप पुढे निघून जातील, तर काही लोक आर्थिकदृष्ट्या, तर काही लोक सामाजिकदृष्ट्या मागे पडणार आहेत. मग आपल्याला काय करावं लागणार आहे की जे लोक विकासाच्या गतीमध्ये मागे राहिलेली आहेत, तर त्यांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी पुढचं जे चॅप्टर आहे तर ते कोणतं आहे? समावेशन. मग आपल्याला लोकांचं दोन प्रकारे समावेशन घडवून आणायचं आहे. एक आर्थिक समावेशन घडवून आणायचं आहे आणि दुसरं सामाजिक समावेशन घडवून आणायचं आहे. इकॉनॉमिक इन्क्लुजन आपल्याला बघायचं आहे आणि सोशल इन्क्लुजन आपल्याला बघायचं आहे, बरोबर. चौथा महत्त्वाचा कंटेंट, मग आणखी एक अडथळा की लोकसंख्येच्या किंवा देशाच्या विकासामध्ये एक सगळ्यात मोठा जो अडथळा आहे तर तो कोणता आहे? तर लोकसंख्येचा आहे, बरोबर. मग इथं आपल्याला लोकसंख्या शास्त्र दिलेलं आहे, लोकसंख्या नाव दिलेलं नाही. इथं तुम्हाला कुठं पॉप्युलेशन नाव दिसतंय का? नाही. तर इथं काय नाव दिसतंय? लोकसंख्या शास्त्र नाव दिसत आहे, ज्याला अर्थ काय म्हटलं जातं? डेमोग्राफिक्स. मग डेमोग्राफिक्स मध्ये नेमका आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? तर बघा मित्रांनो, लोकसंख्या सुरुवातीपासून वाढत जात आहे, मग या वाढीची अवस्था आहे, बरोबर. लोकसंख्या वाढीचे सिद्धांत आहे, लोकसंख्या वाढीचा परिणाम आहे, बरोबर. लोकसंख्या वाढीचा नंतर कारण आहे, लोकसंख्या का वाढत जात आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या जर अनियंत्रित प्रमाणात वाढत असेल तर तिला कंट्रोल करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातात. तर त्या उपाययोजनांमध्ये आपल्याला लोकसंख्या धोरणं बघायची आहेत, आरोग्य धोरणं बघायची आहेत, बरोबर. तर अशा अनेक गोष्टींचा अभ्यास या लोकसंख्या शास्त्र नावाच्या चॅप्टरमध्ये केला जातो. यामध्ये मी तुम्हाला कुठंच बोललो नाही की इथं देशाची लोकसंख्या करा, की भारताची लोकसंख्या किती, महाराष्ट्राची लोकसंख्या किती, बरोबर. तर इथं ही लोकसंख्या बिलकुलही करायची नाहीये, आपल्याला जनगणना करायची नाहीये. तर इथं आपल्याला काय करायचं आहे? तर लोकसंख्येचा सिद्धांत आपल्याला बघायचा आहेत, त्यानंतर लोकसंख्या वाढीच्या अवस्था बघायच्या आहेत, लोकसंख्या वाढीची कारणं बघायची आहेत, लोकसंख्या वाढीचा परिणाम बघायचा आहे, त्यानंतर लोकसंख्या नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना आपल्याला बघायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये लोकसंख्या धोरणं आणि काय बघायचं आहेत? आरोग्य धोरणं. अशाच प्रकारचे आपल्याला संपूर्ण कंटेंट या लोकसंख्या शास्त्र नावाच्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सामाजिक क्षेत्र पुढाकारामध्ये आपल्याला सर्व गव्हर्नमेंट स्कीम बघायच्या आहेत. याच्यामध्ये काय बघायच्या? सर्व गव्हर्नमेंट स्कीम्स बघायच्या आहेत. या गव्हर्नमेंट स्कीम्समध्ये काय आहे? कारण की सरकारने सामाजिक समावेशन घडवून आणण्यासाठी किंवा सामाजिक क्षेत्राला विकासाच्या गतीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी जे जे काही प्रयत्न केलेले आहेत, बरोबर, सरकारी प्रयत्न, ते सर्व सरकारी प्रयत्न आपल्याला सामाजिक क्षेत्र पुढाकारामध्ये शिकून घ्यायची आहेत. बघा मित्रांनो, मग तिकडचे पहिल्या शाश्वत विकासा नावाच्या कंटेंट मधले 5 चॅप्टर, दारिद्र्य हे 6वं चॅप्टर, समावेशन हे 7वं चॅप्टर, लोकसंख्या शास्त्र हे 8वं चॅप्टर आणि सामाजिक क्षेत्र पुढाकारामध्ये सर्व गव्हर्नमेंट स्कीम्स, म्हणजे असे टोटल आपल्याला किती कंटेंट शिकायचे आहेत? 9 कंटेंट. परंतु बघा मित्रांनो, हे 9 कंटेंट आपण शोधलेत, हे 9 कंटेंट आपण शोधले. एमपीएससी आयोगाने तर किती कंटेंट दिलेले? फक्त 5. ओके, तर मग ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. चला पुढे जाऊया. मग आता आपल्याला सिलेबस समजलेला आहे, तर थोडंसं PYQ ॲनालिसिस करूया. मग जर आपण 2017 पासून विचार केला मित्रांनो, तर 2023 पर्यंत, तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला, बघा मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेला, तर याच्यामध्ये आपण हे दोन्ही घटक इन्क्लूड केलेले आहे की आर्थिक घडामोडी आणि गव्हर्नमेंट स्कीम मिळून, बघा या दोन्ही कंटेंट मिळून एमपीएस आयोगाने इकॉनॉमिक्सवर किती प्रश्न विचारले? तर बघा 2017ला इकॉनॉमिक्सवर जे 17 प्रश्न विचारण्यात आले त्याच्यामध्ये 2 प्रश्न हे इकॉनॉमिक्सच्या करंट अफेअर्सशी रिलेटेड होते, तर 2 प्रश्न हे गव्हर्नमेंट स्कीमशी रिलेटेड होते. 2018ला एमपीएससी आयोगाने इकॉनॉमिक्सवर 20 प्रश्न विचारले, त्याच्यामध्ये 5 प्रश्न आर्थिक घडामोडींशी होते, एकही प्रश्न गव्हर्नमेंट स्कीमवर नव्हता.
त्यानंतर 2019ला 18 प्रश्न इकॉनॉमिक्सवर विचारण्यात आले, 3 प्रश्न आर्थिक घडामोडींवर होता, 1 प्रश्न गव्हर्नमेंट स्कीमवर होता. अगेन सेम 20 मध्ये सेम 2 प्रश्न आर्थिक घडामोडी आणि 3 प्रश्न गव्हर्नमेंट स्कीमवर होते. त्याच्यानंतर 21ला 17 प्रश्न विचारण्यात आले, 22ला 13 प्रश्न विचारण्यात आले आणि 23ला 16 प्रश्न विचारण्यात आले. आणि प्रत्येक वेळी बघा मित्रांनो, इथं गव्हर्नमेंट स्कीमला किमान कमीत कमी 1 प्रश्न, जास्तीत जास्त 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जेवढ्याही गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, इथूनच आपल्याला क्लिअर होतं, जेवढ्याही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, या गव्हर्नमेंट स्कीमवर कमीत कमी 1 प्रश्न, लक्षात घ्या बरं का, कमीत कमी 1 प्रश्न आणि जास्तीत जास्त बघा बरं का, जास्तीत जास्त 3 प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत. याचा अर्थ काय, एका आर्थिक वर्षामध्ये जेवढ्याही गव्हर्नमेंट स्कीम भारत सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने लॉन्च केलेल्या असतील, सर्व गव्हर्नमेंट स्कीम आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. कारण की दरवर्षी त्याच्यावर किमान 1 प्रश्न आणि जास्तीत जास्त 3 प्रश्न विचारले जात असतात. दुसरं बघा, आर्थिक घडामोडी. आर्थिक घडामोडींचं 2020 नंतरचा जर आपण प्रयत्न बघितला तर जास्तीत जास्त 1-2 प्रश्न आलेले, परंतु 2020च्या अगोदरचा पॅटर्न थोडासा बदल होता आणि त्या बदलामध्ये बघा ना मित्रांनो, 3, 4, 5 असे प्रश्न विचारलेले. पण तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, तर आर्थिक ज्या घडामोडी आहेत, इकॉनॉमिक्स रिलेटेड ज्या काही घडामोडी आहे, बरोबर, तर या देखील आपल्याला, यांच्यावर देखील आपल्याला 2 प्रश्न करायचेच आहे. म्हणजे बघा रे मित्रांनो, आर्थिक घडामोडींचे 2 प्रश्न आणि गव्हर्नमेंट स्कीमचे सरासरी 2 प्रश्न, असे 4 प्रश्न तर तुमचे 2च कंटेंटवरचे आहेत. किती प्रश्न? 4 प्रश्न हे तुमच्या 2च कंटेंटवरचे आहे. सर्व गव्हर्नमेंट स्कीम जर एका आर्थिक वर्षातल्या तुम्ही व्यवस्थित केल्या तर 2 मार्क फिक्स, 2 क्वेश्चन फिक्स, आणि आर्थिक घडामोडी इकॉनॉमिक्स रिलेटेड जर व्यवस्थित केल्या तर आणखी 2 मार्क फिक्स. याचा अर्थ 2 क्वेश्चन फिक्स, याचा अर्थ तुम्ही 4 क्वेश्चन आत्ताच फिक्स केले. 4 क्वेश्चन काय केले तुम्ही? 4 क्वेश्चन तुम्ही आत्ताच फिक्स केलेत. ओके, मग आता बघा आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर चॅप्टर वाईज किती किती क्वेश्चन आलेले आहेत. काय आहेत? चॅप्टर वाईज किती किती क्वेश्चन्स आलेले आहेत. मग जसं बघा इथं राष्ट्रीय उत्पन्नावर 2017 पासून ते 2023 पर्यंत किती किती प्रश्न आलेले आहेत. दारिद्र्यावर किती प्रश्न आलेले आहेत. बघा दारिद्र्यावर दरवर्षी 3, 2, 1, 2, 3, 1, बरोबर की नाही. याचा अर्थ काय रे मित्रांनो, इथं दरवर्षी काही ना काही प्रश्न विचारले जात आहे. आर्थिक वाढ आणि आर्थिक विकासावर बघा रे मित्रांनो 3 प्रश्न होते. मानव विकासावर बघा ना सलग 2 2 2 2 2 2 प्रश्न आहे. शाश्वत विकासावर 3 3 3 3 3 प्रश्न आहे, बरोबर की नाही. याचा अर्थ काय रे मित्रांनो, मी तुम्हाला बोललो होतो ना की आर्थिक वाढ, आर्थिक विकास, मानव विकास आणि शाश्वत विकास याला जर आपण एक कंटेंट घेतला तर किमान याच्यावर, या 4 कंटेंटवर किमान 5 प्रश्न तुमचे बनतात रे मित्रांनो. किती प्रश्न बनतात? 5 प्रश्न बनतात. 9 प्रश्न तर इथंच तुमचे फिक्स झालेत मित्रांनो. तुम्ही जर एक स्मार्ट पद्धतीने जर अभ्यास केला मित्रांनो तर इकॉनॉमिक्स राज्यसेवेसाठी खूप सोपं आहे. ओके, पुढे बघा, नियोजनावर तुमचे सलग 2 2 2 2 2 2 प्रश्न दिसत आहेत. लोकसंख्या शास्त्रावर 1 2 2 2 प्रश्न दिसत आहेत, बरोबर. लोकसंख्येवर बघा ना मित्रांनो, इथं विचारलंय का? नाही. इथं कोणता विचारलेला आहे? ओके, पुढे बघा, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे तुम्हाला. सॉरी, आपल्याला स्क्रीनशॉट घेता येत नाही. ओके, व्हिडिओ पॉज करून तुम्हाला हे सगळं लिहून ठेवावं लागणार आहे. ठीक आहे. समावेशनावर बघा 23ला 1 प्रश्न होता, 20ला 1 प्रश्न होता, 19ला होता, 17ला होता. चलनवाढ, महागाई, महागाईवर अधूनमधून कधीतरी प्रश्न येतोय. 1991च्या सुधारणांवर पण अधूनमधून कधीतरी प्रश्न आहे. कर संरचनेवर तर प्रश्नच नव्हता, एकदाच प्रश्न विचारण्यात आलेला 2018ला. सार्वजनिक वित्तावर सध्या विचारला जात आहे आणि तोही कशावर विचारला जात आहे? जेंडर बजेटवर विचारला जात आहे. त्याच्यानंतर कृषीवर एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कृषी नावाच्या घटकामध्ये भूसुधारणेवर 1 प्रश्न 100% असतो. भूसुधारणा 1 प्रश्न 100% असतो, बरोबर. पुढे बघा, आर्थिक घडामोडींवर सलग 2 प्रश्न, शासकीय योजनांवर 3 प्रश्न. मग याचा कंटेंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो. यानंतर बघा, इथं मी बेसिक बुक्स घेतलेले आहेत. मी तुम्हाला इथं NCERTs देखील प्रोव्हाइड केलेले आहेत की जर तुम्हाला एखादं पर्टिक्युलर चॅप्टर वाचायचं आहे
तर त्या चॅप्टरसाठी कोणतं NCERT वाचायचं, कोणतं ओल्ड स्टेट बोर्ड वाचायचं, कोणतं न्यू स्टेट बोर्ड वाचायचं, हे सगळं दिलेलं आहे. जसं बघा इथं तुम्हाला अर्थव्यवस्थांचे प्रकार आणि त्यांचे वैशिष्ट्ये समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला 10वीच्या NCERTचं, कितवीचं NCERT, 10वीचं NCERTचं सेकंड चॅप्टर तुम्हाला काय करायचं आहे, लर्न करायचं आहे. हेच जर ओल्ड स्टेट बोर्ड वाचायचं असेल तर 10वीच्या ओल्ड स्टेट बोर्ड मधलं पहिलं चॅप्टर आणि न्यू स्टेट बोर्ड असेल तर 11वीच्या स्टेट बोर्ड मधलं पहिलं चॅप्टर करावं लागणार आहे. या पद्धतीने सगळे चॅप्टर्स दिलेले आहेत. ओके, तर याचा देखील तुम्ही काय करायचं आहे, पॉज करून तुम्ही लिहून ठेवायचं आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या कंटेंट करायचा आहे. ओके, जसं मी इथं सगळ्या चॅप्टर्स बद्दल दिलेलं आहे, इथं मी सगळे चॅप्टर्स दिलेले आहेत, बरोबर. बघा ओके, हे जवळपास 19 कंटेंट मी काढलेले आहेत आणि या 19 कंटेंट मधलं मी तुम्हाला काय दिलेलं आहे, सगळं बेसिक कुठून कव्हर करायचं, कोणत्या NCERT वाचायच्या, कोणत्या ओल्ड स्टेट बोर्ड वाचायचे, कोणते न्यू स्टेट बोर्ड वाचायचे, सगळं दिलेलं आहे. ओके, मग आता आपल्याला बेसिक पण कळालेलं आहे. मग रेफरन्स कुठून करायचं. मग बघा मित्रांनो, ज्यांना इकॉनॉमिक्स हे मराठीमधून करायचं असेल त्यांच्यासाठी बघा, जर तुम्हाला कंबाईन करायचं आहे, काय करायचं आहे, एकच मिनिट मी जरा पेन चेंज करतो. जर तुम्हाला कंबाईन ग्रुप बी, बघा कंबाईन ग्रुप बी अँड सी करायचं असेल, बरोबर, कंबाईन ग्रुप बी आणि जर तुम्हाला सी करायचं असेल तर त्यासाठी रंजन कोळंबे आणि देसले भाग 1 करायचा आहे. काय करायचं आहे तुम्हाला, बघा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक घ्या किंवा किरण देसले सरांचा पार्ट 1 घ्या. कोणासाठी म्हणतोय मी, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी, बरोबर. आणि जर तुम्हाला राज्यसेवा टॅकल करायची असेल, काय करायचं आहे, राज्यसेवा जर तुम्हाला टॅकल करायची असेल तर तुम्हाला फक्त म्हणतोय फक्त देसले सरांचा पार्ट 2 करावा लागणार आहे. फक्त काय करायचं, देसले सरांचा पार्ट 2. बघा ना मित्रांनो, मग देसले सरांनी देखील त्यांच्या पुस्तकाचा सेकंड पार्टचं जो राज्यसेवेसाठी पर्टिक्युलर काढलेला आहे त्या पुस्तकाचं नाव देखील काय ठेवलेलं आहे, डेव्हलपमेंट ठेवलेलं आहे. काय नाव ठेवलेलं आहे, डेव्हलपमेंट हेच नाव ठेवलेलं आहे. ओके मित्रांनो, राहील लक्षात तुमच्या. तर बघा, हा होता बेसिक बुक्स, हे होते रेफरन्स बुक. आता यानंतर इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना मित्रांनो तुम्हाला काही पॉइंट्स लक्षात ठेवावे लागणार आहे जे अति महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, हे पॉइंट जर तुम्हाला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना जर नाही समजले तर तुम्हाला वारंवार आवर्जून आमच्याकडनं ते पॉइंट्स क्लिअर करून घ्यावे लागणार आहेत. जसं फॉर एक्झाम्पल बघा, इकॉनॉमिक्स हा कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. मी असं म्हणतो, कोणता सब्जेक्ट आहे, कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये कन्सेप्ट म्हणजे संकल्पना समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जर संकल्पना समजली नाही तर तुम्हाला हा विषय अजिबातही समजणार नाही. म्हणून इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना सगळ्यात जास्त भर, सर्वाधिक भर, बघा मित्रांनो, सर्वाधिक भर हा कशावर देणं आहे, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करण्यावर देणं आहे. कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्हाला प्रश्न सॉल्व करता येणार नाही. दुसरं, काही जे चॅप्टर्स आहेत त्याची ठराविक आकडेवारी पाठ करणं आवश्यक आहे. जसं फॉर एक्झाम्पल दारिद्र्य विषयक समित्या. बघा, दारिद्र्य विषयक म्हणजे आतापर्यंत भारत सरकारद्वारे दारिद्र्य मोजमापासाठी ज्या समित्या स्थापन केलेल्या आहेत त्यांनी जी काही आकडेवारी दिलेली आहेत ती तर काही बदलणारी नाहीये, बरोबर. आणि दारिद्र्य नावाच्या कंटेंटवर दरवर्षी 2 प्रश्न विचारले जातात. मग शक्यता एकच असते की आहे त्याच समित्यांवर फक्त थोडासा प्रश्न घुमवून फिरवून आकडेवारीवरच विचारला जाणार आहे. याचा अर्थ ही आकडेवारी बदलणारी आहे का, नाही. इथनं पुढे तुम्ही 10 वर्षानंतर जरी MPSC दिली तरी तेंडुलकर समितीची आकडेवारी तीच असणार आहे, रंगराजन समितीचे दारिद्र्याची आकडेवारी तीच असणार आहे, ती बदलणारी नाही. म्हणून अशा आकडेवारींवर जर वारंवार प्रश्न येत असेल, बघा अशा आकडेवारीवर जर वारंवार प्रश्न येत असेल तर अशी आकडेवारी आपल्याला काय करावी लागेल, पाठ करावी लागेल. आणि या पाठ करायच्या नाही तर याच्यासाठी आपल्याकडे भन्नाट काय आहेत, ट्रिक्स आहेत. या ट्रिक्स फक्त काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या. या ट्रिक्स जर तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला ही आकडेवारी पाठ करायची गरज येणार नाही. दुसरं, कन्सेप्ट रिलेटेड करंट अफेअर. जसं फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण दारिद्र्याचा उल्लेख करत होतो तर दारिद्र्याशी रिलेटेड बहुआयामी दारिद्र्य नावाची एक कन्सेप्ट आहे. कोणती कन्सेप्ट, बहुआयामी
दारिद्र्य, बरोबर. तर हे जे बहुआयामी दारिद्र्य नावाची कन्सेप्ट आहे मित्रांनो, तर ही दरवर्षी ज्याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हटलं जातं आणि ही मोजण्याचं काम UNDP नावाची संस्था करते, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाची संस्था करते. याचा अर्थ काय रे मित्रांनो, जेव्हा आपण दारिद्र्य नावाचं चॅप्टर शिकणार त्यावेळी आपण बहुआयामी दारिद्र्य नावाची संकल्पना शिकून घेणार आणि या संकल्पनेशी संबंधित दरवर्षी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जाहीर केला जातो कोणामार्फत, UNDP नावाच्या संस्थेमार्फत, बरोबर. तर हा इंडिकेटर दरवर्षी जाहीर केला जातो आणि दरवर्षी याच्यामध्ये देशांची रँकिंग लावली जाते. मग ही काय झालं रे मित्रांनो, आपण जो कन्सेप्ट शिकला त्या कन्सेप्टशी रिलेटेड काय झालं, हे चालू घडामोडी झालं. अर्थव्यवस्थेसंबंधित काही चालू घडामोडी असतील, भारत सरकारने एखाद्या देशासोबत करार केला असेल, बरोबर, रुपयाच्या फॉर्ममध्ये काही करार केले असतील, अन्य काही आर्थिक घडामोडी घडलेल्या असतील अर्थव्यवस्थेशी संबंधित, बरोबर. तर अशा घडामोडी देखील आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि दरवर्षी जो बजेट डिक्लेअर केला जातो, जसं यावर्षी जो बजेट डिक्लेअर झाला, कधी झाला, 1 फेब्रुवारी 2024ला जो बजेट डिक्लेअर झाला, हा येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. आणि आर्थिक पाहणी अहवाल हा भारताचा आणि महाराष्ट्राचा हा 30 किंवा 31 जानेवारीला काय केला जात असतो, जाहीर केला जात असतो दरवर्षी. म्हणून हे दोन जे आकडेवारी आहे, जसं बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया, हे दरवर्षी डिक्लेअर केले जात असतात. म्हणून याचा अभ्यास दरवर्षी आपल्याला अपडेट करणं गरजेचं आहे. म्हणून बघा मित्रांनो, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना जर हे 6 पॉईंट तुमच्या डोक्यात असतील तर इकॉनॉमिक्स तुम्हाला सोपं जाणार आहे. ओके, समजलंय मित्रांनो. आणि जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही तोपर्यंत इकॉनॉमिक्स तुमच्यासाठी अवघडच वाटणार आहे. मी बऱ्यापैकी त्याला सोपं करण्याचं सध्या काम केलेलं आहे. काय करायचं काय नाही करायचं याच्यामधलं डिस्टिंग्विशन आपण करून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे आता आपल्याला जेव्हा आपण सिलेबसचं इंट्रोडक्शनचं लेक्चर बघणार त्यावेळी आपल्याला अगदी डिटेलमध्ये क्लिअर होणार की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. ओके मित्रांनो, चला थांबूया आजच्या लेक्चरमध्ये, इथेच आपण थांबूया. ठीक आहे, बाय बाय मित्रांनो.